संध्याच्या सुटल्या गाठी संध्याच्या सुटल्या गाठी धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी भवनदीचा झाला तारा भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे
संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ तुका म्हणे मंगळ आता थोडा इको कमी कर तुका म्हणे मंगळ आता कोण दाता याहुणी संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ विठ्ठल नमो ज्ञानेश्वरा 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 रोते बोलारा तो पाल देवा निवृत्ते बोलारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी निवृत्ते बोलारा सोपान देवा निवृत्ते बोलारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती बोलारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवानी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती बोलारा सोपान देवाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचर प्रथम नमन करुणी गणनाथा उमा शंकराची सुता चरणावर ठेवली माता साष्टांगात आनंदवतम महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय दातुं मुनिर्हिं समागत्य तिष्ठन्तमानंद कन्नम परब्रह्मलिंगं वचे पांडुरंगम ताल करे ताल वाजवता हा क्या बात है जय हो वाह 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 त्यांच्या गर्भाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दासोका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते कैलासे राणा शिवचंद्रमौळी फणींद्र माथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझवीन शंभो मज कोणतारी जयांचे केली आस्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः मस्तक हे पायावरे पायावरे मस्तक हे पायावरे मस्तक हे पायावरे या वार करी नताचा वार करे
वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारे मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी सित प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी हरिकीर्तन रूपी सेवे करता सादर केला अभंग महान भगवत भक्त पंचमी निर्माते वैराग्य संपन्न सदैव विठ्ठल तसे सुंदर सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नेह गुरु श्रीमंत श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा खऱ्या अर्थानं संत भेटीची महती प्रतिपादन करत असताना संत भेटीचं महत्व पटवून सांगणारा अभंग आहे. विठ्ठल 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 सेवेला सुरू करण्यापूर्वी कार्यक्रमाचा कसा पर्याय असा प्रतिवर्षाप्रमाणे आणि याही वर्षी श्री आदिनाथ सेवा मंडळ व ग्रामस्थ मंडळ वरसगाव या श्री क्षेत्र वरसगाव या ठिकाणी तालुका रोहा जिल्हा रायगड या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. 31व्या वर्षात पदार्पण करत असताना आजची 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी समस्त ग्रामस्थ सप्ताह कमिटी तसेच माझे परमस्नेही परममित्र आदरणीय या ठिकाणी दादा महाराज दोगावकर यांच्या विशेष संपर्कातून सूचना हो या कार्यक्रमाचा आलेला योग आहे आणि त्या अनुषंगाने सेवेसाठी निवडलेला अभंग संतवर आहे आणि या कार्यक्रमाच्या आयोजनातून खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील नामांकित गायनाचार्य पक्वाज वादक या ठिकाणी टाळकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं हृदयातून धन्यवाद. गायनाची साथ करण्यासाठी अतिशय सुंदर त्यांनी पहिली चाल गायली असे माझे प्राणप्रिय मित्र जीवलग मित्र आणि खऱ्या अर्थानं मित्राच्याही पलीकडे असणारं आमचं प्रेम आणि वयाचं बंधन न ठेवता जीवापाड आम्ही एकमेकांवर प्रेम करतो असे म्हणजे परमसिंह रवी महाराज या ठिकाणी आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार तुमच्या भागाची शान आहे. आता ते काय कलाकार सहसा गायक कुणाला तारखा देत नाही ते मला आवर्जून फोन करतात महाराज ही तारीख शिल्लक आहे का. कधी कधी तारीख बसते कधी कधी बसत नाही पण जिथं बसत नाही तिथं खूप प्रयत्न करतो पण दुसरीकडे दिलेली असते आणि दांडी मारण्यात आपले रेकॉर्डच नाही कुठे त्यामुळे ती तसं नाही जमत आणि ते म्हणतात गेले असेल तर राहू द्यात खऱ्या अर्थानं. म्हणून एखाद्या गायनाचार्याने कीर्तनकाराला फोन करून तारीख दिली ही त्याच्यासाठी खूप मोठी पर्वणी हे सोपं नाही आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांच्या विशेष संपर्कातून अनेक कार्यक्रम माझ्याकडे येत असतात म्हणून त्यांचं नाव घेतं असं नाही बरं का पण खऱ्या अर्थाने त्यांचं माझ्यावर आणि आमचे जुने ऋणानुबंध आहेत. त्यांचे खऱ्या अर्थानं गुरुवारी आमचे विवेकानंद शास्त्रीजी ते माझे खूप जीवलग आणि जवळचे आहेत आणि खरंच तो योगी माणूस योगाची संपदा त्याग आणि शांती. मला असं वाटतं आदरणीय मारुती महाराज कोल्हाटकरांचं उद्या कीर्तन आहे आणि त्यांचे ते बंधू आहेत असंच आहे बरोबर ना या ठिकाणी आणि यात तुमच्या ही रायगडची ही सगळी भूषण आहेत आणि खऱ्या अर्थानं त्या अनुषंगानं पुन्हा एकदा आमच्या दादा महाराजांनी या ठिकाणी हा कार्यक्रम सुपूर्द केला. आता थोडंसं त्यांना सुपूर्द करताना थोडं जड झालं असेल कारण ते आम्ही थोडे पैसे ठरवणारी मंडळी आहेत आणि ती थोडी संप्रदायातली अगदी जीवाभावाची मंडळी आणि चोखोबारायांचे वंशज आहेत ते आणि त्या अनुषंगाने त्यांनी आम्हाला फोन करून तारीख द्यावं हे आमचंही परमभाग्य आहे. आता आमची कोणती परंपरा नाही पण तिसरी पिढी आहे इथपर्यंत परंपरा आहे पुण्या संतांची परंपरा नाही पण खऱ्या अर्थाने या वंशांनी किंवा त्यांच्या वारसांनी आम्हाला फोन करून या ठिकाणी तारीख द्यावी हे आमचं परमभाग्य अहोभाग्य आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज या संतांची सगळ्या संतांची भेटी झाली आणि म्हणून त्या अनुषंगाने सेवेसाठी निवडलेला अभंग अगदी सोपा आहे. विठ्ठल तसेच गायनाची साथ करण्यासाठी त्याची शिट्टी बंद करा आवाज कमी असता तरी चालेल. गायनाची साथ करण्यासाठी हरिभक्त परायण सचिन महाराज किरण महाराज आणि विनोद महाराज तुमचं कॉन्टॅक्ट असतं बरोबर माझ्यासाठी नितीन महाराज या सगळ्यांसाठी विनय महाराज
सुनील महाराज झाले का सगळे कवर? ठीक आहे असं द्या. पक्वाचे आकाश महाराज त्यांच्यासाठी आधी टाणे वाजव. ते जरा थोडे घाबरले नेमकं गणित कसं बांधावं त्यांना कळा नाही. पक्वाजींनी कधी लूज नाही करायचं. जे जसं जमल तसं जमल. काय नाही कोण म्हणत मी आहे नाही हा त्याच्याकडे थाप पडली मग मागं सरायचं नाही. काय तुमच्या पक्वाजवळ तुमच्या हातावर अख्खं कीर्तन तुम्ही तिकडे लूज राहिले ना मग आम्हाला पोवडत असं कसा घेता येईल. त्यांना थोडंसं ते असं दाढी बिडी बघून त्यांना वाटलं असं वाटतं लोकांना तसं बघितलं पहिल्यांदा. खऱ्या अर्थानं त्यांचंही धन्यवाद आहे. या ठिकाणी हे लाईव्ह शूटिंग चालू आहे त्यांचं धन्यवाद आहे. सगळे वारकरी माझ्या समोर बसले ज्याने अनेक कीर्तनकार उघडून दिलेले आहेत. आदरणीय जगन्नाथ महाराज आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. बाबांनी खऱ्या अर्थानं हा मोठा परमार्थ या ठिकाणी उभा केलेला आहे आणि ही जुनी जाणती माणसं आहेत. आता काय होते आमच्या पोरासोरांना ही जुनी माणसं जास्त माहिती नाही. आम्ही आता ती शेती पोरं आणि यांचा जेवढं वय तेवढा आमचा अनुभव बी नाही गड्या. म्हणजे खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर यांनी सगळी वारकरी संप्रदाय जपणारी माणसं चिकित्सक माणसं समोर बसली. तरुणांचा आग्रह आहे की शिवचरित्र सांगावं. त्यामुळे आता थोडंसं कीर्तन मोकळं खेळणार आहे. म्हणजे दादा मला ते जरा मोकळं बोलायची सोय थोडंसं चिंतन निश्चित मांडणार आहे आणि त्या अनुषंगानं परिसरातून अनेक मंडळी आलीत. माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे विजय भाऊ किरटकर या ठिकाणी आलेत. त्यांचा नुसता कीर्तनापुरता फोन नाही बरं म्हणजे तसाही फोन मला कसे काय बरे का तुम्ही आमचा सारखा फोन असतो. आता काय होते लोकांना वाटते हे नाव घेते म्हणजे हे लोक यांना तारखा देतात. तसं नाही. त्यांना कीर्तन आवडते म्हणून लोक तारखा देतात. नावाचं काय त्यावेळेस नाव घ्यायचे कोणी 25,000 दिन होईल त्याच्या ऐकणारे हुशार आहेत म्हणून सांगितलं. याला इशारा जाता जाता या ठिकाणी आमचे दुसरे शिवभक्त आदरणीय माझ्या नितांत प्रेम करणारे माझे बंधुतुल्य असणारे आमचे संतोष भाऊ गिरटकर या ठिकाणी ते आले. अनेक पंचकृषीतील मंडळी या ठिकाणी आले. त्यांचं हृदयातून या ठिकाणी धन्यवाद. या सगळ्या मंडळींच्या या वारकऱ्यांच्या अजून कोणी विशेष नाही राहिलं. चला गावकर महाराज तुमचं खरंच धन्यवाद आहे. ते आमचे रमेश भाऊ पुढे रमेश भाऊ सानप आहेत. त्यांचा सौजन्य मेन माणूस राहील नाही तर सगळं अवघड संप्रदायात दातृत्वच पाहिजे आणि दातृत्वामुळे संप्रदाय उभा आहे. आज तुमच्या आर्थिक अर्जनामुळे तुमच्या या धार्मिक कामात तुम्ही योगदान दिल्यामुळे हे सत्य उभे आहे. आणि त्यात कीर्तनकारांनी मानधना अशा आकाशाला गगनाला भिडण्याची वाढवली आणि कशी काय वक्ती आणायची मग लोकांनी हे तुम्ही देताय म्हणून आणि दिलं पाहिजे. धर्मासाठी निश्चितच दिलं पाहिजे कारण धर्मात दिल्यानंतर ते वाढत जातं. नाही दिलं तर जसं पाण्याला शेवळ येतं पाणी उपासलं नाही तसं धनाला बी शेवळ येतं. नक्कीच येतं. तुम्ही म्हणता महाराज तुमच्या धनाला कधी शेवळ यायचं तुम्ही तर नुसतंच वाढताय. म्हणजे पहिला गोष्ट कीर्तनकाराकडे असतं लोकांचा. ऐका तुमचा ऐकणारा समाज अतिशय सजग आहे याची मला कल्पना आहे. त्या अनुषंगाने थोडं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करेल. नक्कीच छत्रपती सांगणार एखादा ह्याच्यात नो डाऊट. छत्रपती न सांगता कीर्तन संपतच नाही. रवी महाराजांना माहिती एक झटका शेवटचा अर्ध ते 6 टक्के देणे का उद्दा करके दालता और फिर जाएंगे निकल के विठ्ठल धन्यकाळ संत भेटी पायी मिठी पडली संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ. सज्जनाव अभंग अगदी सोपा आहे. निवडण्याचं कारण असं आहे सप्ताहातला दुसरा किंवा तिसरा दिवस हा संतपर असावा. त्या अनुषंगाने वारकरी संप्रदायाची मर्यादा आणि परंपरा जपत अभंगाला या ठिकाणी स्पर्श केलेला आहे. अभंग बहुतांश या ठिकाणी बसलेले कीर्तनकार असतील किंवा गायनाचार्य यांच्या परिचयाचा आहे. अभंगाचा पहिला शब्द धन्य आहे. ज्या अनुषंगाने धन्य या शब्दाचा अर्थ असा आहे की धन्य काळ संत भेटी. धन्य या शब्दाचा अर्थ आहे की दुर्लभ असणारी दुरापाश असणारी गोष्ट प्राप्त होणं त्याला धन्य म्हणतात. एखादी गोष्टीची इच्छा व्यक्त करणं आणि ती गोष्ट मिळणं म्हणजे तसंच आता पिंगळसेला कीर्तन केलं पुन्हा या सगळ्या माणसांचा पुन्हा संपर्क येणं. आता बघा मला माहिती बी नाही रवी महाराज आहेत का नाही. मी तुम्हाला पहिले काय विचारलं रवी बाबा आहे का नाही. याला खरं हृदयातून प्रेम लागतं नाही तर वर प्रेम दाखवण्याला येतो. पुन्हा एकदा त्या सगळ्या गुणीजनांना भेटण्याचा योग आला ते धन्य झालो. विठ्ठल
काही गोष्टी दुर्लभ आहेत, पण त्या प्रयत्नांती मिळू शकतात. पण काही गोष्टी आई इतक्या दुर्लभ आहेत, किती जरी प्रयत्न केला तरी मिळणार नाही आणि ती संत भेटी आहे. काही गोष्टी निश्चित मिळतील, पण त्या प्रयत्न केल्यानंतर मिळू शकतात. त्या दुर्लभ आहेत, पण सामान्य दुर्लभ आहे. ऐका, पण काही गोष्टी इतक्या दुर्लभ आहेत, हे दादा